पावसाचा अचूक अंदाज मिळवण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्चून हवामान खात्याचा गाडा चालवला जातो, तरीही खात्याला मान्सूनचा अचूक अंदाज वर्तवण्यात अपयश येत असल्याचा अनुभव 2024 पासून गोवेकर घेत आहेत। पण आश्चर्य म्हणजे केवळ 100 रुपयांमध्ये बाजारात मिळणाऱ्या दाते पंचांगातील अंदाज मात्र खरे ठरत आहेत। यंदा खुद्द गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी देखील 14 जुलै रोजी पणजीतील एका जाहीर कार्यक्रमात या गोष्टीकडे सगळ्यांचं लक्ष वेधलं। नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री ऐकूयात। आमच्या मेट्रोलॉजी डिपार्टमेंटान पहिल्या 5 जुनाच्यान पावस पडपाक जाय हे खरें म्हणजे मेट्रोलॉजी डिपार्टमेंटाचे गणित आशिल्लें आनी ताज्या प्रमाणे ते सांगताले आयज पावस पडटलो आनी 4 दिसांनी पडटलो आनी 5 दिसांनी पडटलो। बट तुमी पंचांग जर पळयलें म्हणजे दाते पंचांग जर पळयलें जाल्यार दाते पंचांगान क्लियर कट सांगलेलें पावस जो आसा हो 5 तारखेच्यान पडचो ना म्हणून। दाते पंचांगान सांगलेलें पावस जो आसा हो 22 तारखेच्यानूच पडटलो ह्या वर्साक हे क्लियर आसा। तांच्यांनी दाते पंचांगात क्लियर कट सांगलेलें म्हणून जरी कितलेंय म्हटलें आमी 5 तारखेच्यान पावस पडूं जाय, पयले दीस फक्त 5 तारखे दीस मातसो पडलो आनी जो गेलो आनी डायरेक्ट पावस परत 22 तारखेच्यान जो येयलो तो एक 8-10 दीस कंटिन्युअस उरलो। हे कित्याक सांगता म्हणजे टोटल हाजे एनवायरमेंटाचे गणित सुद्दां म्हणजे त्या पद्दतीत पंचांगान सांगलेल्या प्रमाणेच म्हणजे ते दिसून येता। आनी आज जो आमी अल निनो म्हणटा हो जर पंचांग डिटेल वाचीत जाल्यार अल निनोचे कंप्लिटली डिस्क्रिप्शन हे त्या पंचांगात पयलींच सांगिल्लें आसा। खरं तर मुख्यमंत्र्यांनी यंदाचं उदाहरण दिलं असलं तरी गेल्या 2 वर्षात आमच्या प्रुडंट मराठी डिजिटल प्लॅटफॉर्मवरून पुराव्यासह पंचांगावर प्रकाश टाकण्यात आला होता। त्यावेळी हवामान खात्यामुळे गोवेकरांचे कसे हाल झाले याचा वृत्तांत वेळोवेळी प्रसिद्ध देखील केला होता। उदाहरणादाखल 5 एप्रिल 2025 रोजी प्रसारित झालेल्या वृत्तातील हा भाग बघा। 25 मार्च पासून वातावरणात होत असलेल्या विचित्र बदलामुळे गोव्यात अवकाळी पावसाचा जोर वाढत चाललाय। वातावरण इतकं विचित्र बनलंय की हवामान खात्याला त्याचा अंदाज बांधता येईनसा झालाय। याचा प्रत्यय 5 एप्रिल रोजी सत्तरीतील नागरिकांनी घेतला। हवामान खात्यानं 4 एप्रिल रोजी अंदाज वर्तवताना पुढील 5 दिवसांसाठी कडक उष्णतेचा अंदाज व्यक्त केला होता। त्यासाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला होता, त्यामुळे लोक निर्धास्त होते। पण 5 रोजी दुपारी उत्तर गोव्याच्या सत्तरी आणि डिचोली सारख्या तालुक्यांना पावसानं चांगलं झोडपून काढलं। यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली। हा झाला गेल्या वर्षीचा अंदाज। आता 2 वर्षापूर्वीचा म्हणजे 3 ऑगस्ट 2024 रोजी प्रसारित झालेला हा वृत्तांत बघा। 2024 साली तर पणजी वेधशाळेनं कहर केला होता। संपूर्ण पावसाळ्यात अलर्टचे रंग सरड्यासारखे बदलले जात होते। 20 एप्रिल 2024, 7 जुलै 2024 आणि 31 ऑगस्ट 2024 रोजी तर चुकलेल्या अंदाजामुळे गोवेकरांची तारांबळ उडाली होती। शाळांना ऐनवेळी सुट्टी जाहीर करावी लागली होती। मात्र तेव्हा देखील दाते पंचांगात पूर, अतिमुसळधार पाऊस याचा अचूक अंदाज दिला होता। शाळांनाही ऐनवेळी सुट्टी देण्यात आली होती। घरे, रस्ते, बागायती पाण्याखाली गेल्या। पण हवामान खात्याला याची पूर्वसूचना जनतेला देता आली नाही। मात्र एका वर्षाआधी दाते पंचांगामध्ये या रेड अलर्टची नोंद असल्याचं दिसून आलंय। भारतात सर्वात जुने आणि विश्वसनीय पंचांग म्हणून दाते पंचांगाचा नावलौकिक आहे। हे पंचांग दरवर्षी एप्रिल महिन्यात म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदेला प्रकाशित केलं जातं। त्याआधी त्याची छापाई करून सर्वत्र वितरित केलं जातं, म्हणजे त्याच्या आधी 6 महिन्यांपासून त्याची निर्मिती प्रक्रिया सुरू असते। थोडक्यात सांगायचं झालं तर एका वर्षाआधी ते पुढील वर्षाचा अंदाज देतात। केवळ ग्रह आणि नक्षत्र यांची स्थिती लक्षात घेऊन गणित करून हे अंदाज बांधले जातात। सध्या हवामान खातं CSF ही प्रणाली वापरून पावसाचा अंदाज वर्तवते। यात मान्सूनचे 3 वेगवेगळे अंदाज दिले जातात। यामध्ये हवामान विभागाच्या केंद्रात उपग्रहाकडून प्रत्येक सेकंदाला डाटा पाठवला जातो, म्हणजे वाऱ्याची दिशा, पावसाळी ढग, समुद्रातील स्थिती यांची माहिती पाठवली जाते। हा सर्व डाटा एकत्रित करून तो 100 वर्षातील पावसाच्या नोंदीशी जोडून गणित केलं जातं आणि त्यावरून 24 तास आधी अचूक अंदाज बांधला जाऊ शकतो। विशेष म्हणजे खात्याच्या तज्ज्ञांनी 24 तास आधी बांधलेले हे अंदाज यंदा चुकत असल्याचं दिसून आलंय। पण एका वर्षाआधी पंचांगातील अंदाज मात्र अचूक ठरत आहेत। दाते पंचांगात यंदा पान नंबर 77 वर हवामान आणि पर्जन्य विचार देण्यात आलाय। यात केरळमध्ये 1 ते 4 जूनपर्यंत मान्सूनचं आगमन होईल असं भाकीत करण्यात आलं होतं।
त्यानुसार 31 मे रोजी हवामान खात्यानं केरळमध्ये मान्सून दाखल झाल्याचं जाहीर केलं होतं. तेव्हाही पणजी वेधशाळेने मात्र अंदाज चुकवला होता. 5 जुलै रोजी रात्री 11:40 पुनर्वसू नक्षत्र सुरू होईल. हे नक्षत्र हत्तीवरून बसून येईल. त्यामुळं 6 जुलै ते 11 जुलै तसंच 15, 16 आणि 17 जुलै या दिवशी काही भागांमध्ये अतिवृष्टीची शक्यता आहे असं भाकीत पंचांगात दिलं होतं. हा अंदाज गोव्यात तंतोतंत्र खरा ठरला. 6 जुलैच्या मध्यरात्रीपासून गोव्यात अतिमुसळधार पाऊस कोसळू लागला. 7 जुलै रोजी सकाळपर्यंत गोव्याच्या सर्व भागांमध्ये पावसानं जनजीवन विस्कळीत झालं होतं. दुपारपर्यंत गोव्याच्या बहुतांश भागात पूरजन्य स्थिती निर्माण झाली होती. जंगलात एका ठिकाणी ट्रॅकर अडकून पडले होते. या सर्व घटना घडल्यानंतर दुपारी पणजी हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला. पंचांगानुसार 19 जुलै रोजी रात्री 11:11 पुष्य नक्षत्र लागलं. त्यात बेडकावर बसून पाऊस येईल असं भाकीत करण्यात आलं होतं आणि 30 जुलै तसंच 31 जुलै रोजी पूर तसंच अतिमुसळधार पावसाची शक्यताही वर्तवण्यात आली होती. हे नक्षत्र 2 ऑगस्ट रोजी रात्री 10:06 राहणार होतं. 1 ऑगस्ट रोजी गोवेकरांनी याचा अनुभव घेतला. आश्चर्य म्हणजे 1 ऑगस्ट रोजी पाऊस पडून गेल्यानंतर दुपारी हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला होता. काळाच्या पोटात काय दडलंय आणि भविष्यात काय घडेल याचा अचूक अंदाज बांधणं तसं खूप कठीण काम. अगदी प्राचीन काळापासून भविष्यात काय घडेल याचं कुतूहल माणसाला लागलंय. आजच्या विज्ञान युगात तर पावसाचा अंदाज बांधण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून हवामान खात्याची यंत्रणा चालवली जाते. पण गोव्यात 2 वर्षांपासून केलेल्या अभ्यासातून ही यंत्रणा मान्सूनचा अंदाज वर्तवण्यात बऱ्याच अंशी अपयशी ठरल्याचं स्पष्ट होतंय. उलट केवळ 100 रुपयांमध्ये मिळणाऱ्या दाते पंचांगातील पावसाचे मुहूर्त मात्र बऱ्याच अंशी अचूक ठरले आहेत. आता यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि गोव्यासह महाराष्ट्रातील अशाच महत्त्वपूर्ण घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या प्रुडंट मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.